नमस्कार, मी सोनाली। आज मी एकदम हेल्दी बदाम मिल्कशेक रेसिपी दाखवणार आहे। एकदम मस्त गाढी, क्रीमी तसेच चवदार असणार आहे। त्याचबरोबर मुलांसाठी जास्त हेल्दी असणार आहे, कारण यामध्ये कोणतेही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा इसेन्सचा वापर केलेला नाही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मस्त बदाम शेक बनवण्यासाठी मी 1 लिटर दुधाचा वापर करणार आहे। हा बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा आहे। या कढईमध्ये मी 1 लिटर दूध ओतून घेते। दूध तापलेला आहे, यामधील 1 वाटी दूध बाजूला काढून ठेवायचं आहे। फुल क्रीम दूध वापरलेला आहे, कारण हे आपण आटवणारच आहोत। यासाठी फुल क्रीम मिल्कचाच वापर करणं जरुरी नाही। जे तुमच्या घरी येते तेच तुम्ही वापरू शकता। जेव्हा याला एक उकळी येईल तेव्हा गॅस लो मीडियम फ्लेम वरती करून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं हे आटवून घ्यायचं आहे। असं पण आपल्याला हे दूध जास्त पण आटवायचं नाहीये। याला असं अधूनमधून हलवत राहायचं आहे। अधूनमधून याच्याकडे मी लक्ष ठेवणार आहे। चला आपण पुढची तयारी करून घेऊया। गॅस लो फ्लेम वरती करून घेतला। इथे मी बदाम घेतलेले आहेत, याला रात्रभरासाठी असंच भिजत ठेवलेलं। यावरील सालं काढून घेतलेली आहेत। माझ्याकडे हे सोललेले भिजवलेले बदाम तयार आहेत। याने आपल्याला परफेक्ट क्रीमी आणि बदामाचा फ्लेवर मिळणार आहे। आणि या रेसिपी मधला हाच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। याला बारीक करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले बदाम आणि थोडंसं दूध टाकून घेतलं। यामध्ये मी 2 चमचे दुधाचा वापर केलेला आहे। याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पहा, असं मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे। हे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, असं मध्यम आकाराचं बारीक करून घेतलंय। आता हे बाजूला ठेवलेलं दूध नॉर्मल झालेलं आहे। 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे। यामध्ये फक्त 2 चमचेच कस्टर्ड पावडर टाकायची आहे, जास्त वापरायची नाही, नाहीतर हे जास्तच घट्ट होईल। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही। काही कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। फ्रूट कस्टर्ड मध्ये वापरतो तीच ही कस्टर्ड पावडर आहे। जवळच्या किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहजच मिळून जाईल। चला आपण दूध चेक करून घेऊया। मी याला अधूनमधून हलवून घेत होते, कारण हे खालून चिटकू नये म्हणून। बघा, हे थोडेसे कमी झालेले आहे। आपल्याला हे जास्त घट्ट पण नाही करायचं। आता यामध्ये फ्लेवर मिसळायचे आहेत। फ्लेवरिंग साठी मी यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत। यामुळे याला मस्त चव येते। त्याचबरोबर याला हलका केशरी रंगही येतो। आता यामध्ये बदामाची तयार करून घेतलेली पेस्ट घालून घ्यायची। जोपर्यंत यातील फ्लेवर यामध्ये उतरत नाही तोपर्यंत याला असंच एकसारखं हलवत राहायचं आहे। त्यामुळे बदाम चांगले यामध्ये शिजेल। आता यामध्ये आपण तयार केलेलं जे कस्टर्ड पावडर आणि दूध यांचं मिश्रण होतं ते घालणार आहोत। यामुळे याला घट्टपणा येतो। हे एकदाच सगळं ओतायचं नाही, निम्म पहिल्यांदा यामध्ये ओतून घ्यायचं आहे। गॅस मीडियम फ्लेम वरती करून हे थोडं थोडं यामध्ये ओतून घ्यायचं आणि याला एकसारखं असं खालून हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही। यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाहीत, आणि जरी झाल्या तरी घाबरायची गरज नाही। विस्कच्या सहाय्याने याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यातील सर्व गाठी निघून जातील। पहा, आता हे घट्ट व्हायला लागलं आहे। आता यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। मी 1 वाटी साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता, परंतु दूध आपलं थोडंसं आटलेलं आहे, त्यामुळे साखर याला कमी प्रमाणातच लागणार आहे। साखर यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। त्यानंतर एकदम रेस्टॉरंट सारखा रंग यावा म्हणून यामध्ये थोडासा पिवळा कलर मी मिक्स केलेला आहे। यामध्ये रंग टाकणे हे ऑप्शनल आहे। त्यानंतर यामध्ये फ्लेवरिंग साठी साखर आणि इलायची बारीक करून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। इलायचीची चव यामध्ये उतरेपर्यंत 2 मिनिटं हे एकसारखं हलवत राहायचं आहे। आता इलायचीचा फ्लेवर यामध्ये मिक्स झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। पहा, एकदम मस्त क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। एकदम परफेक्ट झालेला आहे। जास्त घट्ट पण करायचं नाही, कारण आपण हे थंड करणार आहोत। थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं। याला फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका मोठ्या बाउल मध्ये हे शिफ्ट करून घेते। हा बदाम शेक एकदम मस्त रबडी सारखा दाणेदार झालेला आहे। फ्रीज मध्ये ठेवायच्या अगोदर 5 मिनिटं आपल्याला बाहेरच असं थंड करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक मोठा बाउल घेतला आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती हे ठेवून दिलेलं आहे। 5 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता हे फ्रीज मध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवून घेतलेलं आहे। त्यावरती गार्निशिंग साठी काजू, बदाम आणि पिस्ता हे बारीक करून घेतलेलं आहे, ते यामध्ये 2 चमचे घालून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, एकदम क्रीमी टेस्टी, दिसायलाही अतिशय सुंदर झालेला आहे। अगदी रेस्टॉरंट सारखं झालेलं आहे। आपल्याला रेस्टॉरंट सारखा घरीच फील यावा यासाठी मी असे ग्लास घेतलेला आहे।
त्यामध्ये हे सर्विंग करून घ्यायचं आहे. दुधामध्ये आलेली साई आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. त्यामुळे हा बदाम मिल्कशेक पिताना मस्त मलाईदार अगदी रबडी सारखा फील येणार आहे. आणि त्यावरती शेवटी गार्निशिंग करून घेतलेला आहे. पहा, हा मिल्कशेक अतिशय घट्ट पण नाही आणि अतिशय पातळही नाही. एकदम मीडियम कन्सिस्टन्सीचा हा मिल्कशेक तयार झालेला आहे. जसा दिसतो त्यापेक्षाही दुप्पट चवीला स्वादिष्ट लागणारा हा बदाम मिल्कशेक लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आणि काही मिनिटांमध्ये तयार होणारी आहे. त्याचबरोबर अगदी घरगुती साहित्यात तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त मजेदार रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.